नाही, कदाचित मुंबईमध्ये जो काल पाऊस पडला त्याच्यामुळं काही आमदार येऊ शकले नसतील असं मानायला हरकत नाही. कारण तोच खुलासा कदाचित आज होणार असेल किंवा झाला असेल, मला माहित नाही. परंतु राजकीय काही गोष्टी करत असताना ज्या पद्धतीनं काल देखील मी इथंच सांगितलं की मंत्र्यांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्या मंत्र्यांनी ते देऊ नये, त्या मंत्र्यांनी ते कशामुळं दिलं, हे कायदेशीर प्रश्न निर्माण करणारी काही मंडळी आहेत, त्यांना देखील काल मी उत्तर दिलेलं आहे. परंतु कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का उपस्थित नव्हते हे खरोखरच आत्मचिंतन महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी करणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर परत तुम्ही असंच म्हणाल की हे जे आमदार उपस्थित नव्हते म्हणजे परत आमदारांच्या टायगर ऑपरेशनला सुरुवात झाली की काय. तर आता तेच जर सुरुवात करून देणार असतील तर आम्ही नाही का म्हणावं. नाही, मी अंबादास दानवे साहेबांबरोबरच तिथं त्या ठिकाणी होतो. अचानक तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी असं सांगितलं की सहकार क्षेत्रामध्ये राजकारण येऊ नये ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पूर्वीपासूनची संकल्पना होती आणि किंबहुना तोच आदर्श, तोच संदेश पुढे घेऊन जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन डिस्ट्रिक्ट बँकेची निवडणूक लढवतोय आणि त्याच्यामध्ये अंबादास दानवेजी सामील झालेले आहेत. तर त्याला राजकीय वेगळ्या चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. आणि आमच्या महायुतीमध्ये त्यांना यायचं असेल तर ते सहकारामध्ये येऊन आमच्याकडे येतील अशातला भाग नाही. ते कर्तृत्ववान नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ते थेट आमच्यासोबत येतील. परंतु या सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा आणि कुठच्याही पक्षांतरांचा काही विषय येत नाही. शेवटी अंबादास दानवे हे देखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वतःहून सहकारामध्ये जर आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही त्यांना धन्यवाद देतो, आम्ही त्यांचे आभार मानतो. नाही, आता त्यांनाच विचारलं पाहिजे ना. त्यांनी ट्विट किंवा त्यांनी ती पोस्ट का ठेवली हे मी सांगू शकत नाही. परंतु जसं मगाशी मला आता प्रश्न विचारण्यात आला की महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का अनुपस्थित होते, याचं उत्तर जसं मी देऊ शकत नाही तसं याचं देखील मी उत्तर देऊ शकत नाही. परंतु तुम्ही आता अंदाज लावू शकता, सूत्रांकडची माहिती घेऊ शकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऑपरेशन टायगर केलं. श्रेयवादाची लढाई आहे कारण देखील तुमच्यावर म्हटलं जातं की उपमुख्यमंत्र्यांनी ऑपरेशन टायगर मध्ये जो 6वा खासदार होता त्याला बनवण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं की 6 खासदारांपैकी 6व्या खासदाराबद्दल जे आपण बोलताय, खासदार साहेबांबद्दल, त्यांच्यासाठी कोणी शिष्टाई केली, कशासाठी केली, का केली, त्याच्यामध्ये मला अजिबात जायचं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मी पुन्हा पुन्हा सांगतो की सर्वमान्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ते स्वीकारलेलं आहे. त्यांनी केलेलं मुख्यमंत्री असतानाचं काम आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना देत असलेली साथ, याच्यामुळं त्यांच्याबद्दल प्रचंड जनतेला आकर्षण आहे, तसंच लोकप्रतिनिधींना आकर्षण आहे. आणि म्हणून आता खासदारांचा टप्पा संपलेला आहे. भविष्यामध्ये आता तुम्ही जे म्हणताय की महाविकास आघाडीचे आमदार गैरहजर राहत आहेत तर ते का राहत आहेत याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून राहू. नाही, अर्थ तुम्ही कसाही लावा. शेवटी लोकशाहीतल्या 4थ्या स्तंभाला काही अर्थ लावण्याचा अधिकार आहे. त्या अर्थानं मी अजिबात बोललेलो नाही. मी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल या ठिकाणी बोललेलो. नाही, पत्र दिलं असेल तर देवेंद्र भारती साहेब त्याची चौकशी करतील. परंतु त्याच्या अगोदर देखील कोणाला कुठं मारणार, कसं मारणार हे देखील चर्चा झालेली आहे. त्याच्याबद्दल देखील देवेंद्र भारतींना संजय पाटील साहेब पत्र देतील. दोन्ही गोष्टीची चौकशी होईल. नाही, पण याची सुरुवात कोण करतंय? शेवटी माणसाची देखील एक सहनशीलता असते. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माणसाला वारंवार बदनाम करून त्याला विकासातनं उत्तर देण्याची प्रवृत्ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांची नक्की आहे. पण त्यांच्यासोबत काम करणारी जी आम्ही मंडळी आहोत, या मंडळींवर सारखं घाणेरड्या भाषेमध्ये जर उल्लेख झाला तर कधीतरी उद्रेक होतो
आणि तशा पद्धतीचा उद्रेक कदाचित संजय पाटील यांचा झालेला असावा. RTO मध्ये आताच जे आरोपी आहेत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 3.5 वर्षाची होती त्याच्यावर बलात्काराचा शिक्षा करण्यात आलेली होती. याबद्दल न्यायालयाला देखील धन्यवाद दिले पाहिजेत. अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे आणि अशी प्रवृत्ती परत निर्माण होणार नाही म्हणून हा आदर्श निर्माण झालेला आहे. RTO मध्ये आता लॉबिंग सुरू आहे, पैसे घेत आहेत अधिकारी, त्याचे ऑडिओ क्लिप मराठीच्या आत आहे, कसं नागरिक काम करते तर कामं कोण द्यायची अधिकारी त्या ऑडिओ क्लिपची शहानिशा करावी, त्या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये जे कोण आहेत त्याच्यावर कारवाई करावी. मराठीवर तो पहले नहीं, अभी उसके लिए भी वहाँ के एमएलए, वहाँ के नेता बारिश का रीजन देंगे कि बारिश की वजह से वो वहाँ नहीं पहुंचे, लेकिन आपको भी पता चला रहेगा कि वो क्यों नहीं आए, क्यों उनके नेतृत्व के ऊपर उनका विश्वास नहीं है. अभी आप ही सोचो, महाराष्ट्र की जनता तो सोच रही है, लेकिन अभी आपसे ही शुरू होगा आज से मेरे ख्याल से कि अभी टाइगर ऑपरेशन एमएलए के बारे में शुरू हुआ. ये चांस कौन देता है? हम देते. अगर हमारे पास कोई आ रहा है, माननीय एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व स्वीकार करके काम कर रहा है, तो हम उसको निगलेक्ट क्यों करें? लेकिन आपके नेतृत्व के ऊपर आपका ही विश्वास नहीं है, ये कल के मीटिंग से साबित हुआ है. ये सच्ची बात है ना. एक गुंडा एक लड़के का खून ट्रेन में करता है तो स्वाभाविक उनकी माता पिता रहेंगे या रिलेटिव रहेंगे, वो इसकी मांग करेंगे, उसका हम भी समर्थन करते हैं. जिस प्रकार से नेता एक व्यक्ति को काम करने की बात करते हैं, लोकशाही नहीं, यहाँ तक नहीं रुके. जब गुवाहाटी में हमारे महिला भगिनी हमारे साथ थे, उनके ऊपर भी आर्गुमेंट करने का काम इन लोगों ने किया है. पिछली बार वो बोल रहे थे हमारा मर्डर करेंगे, हमको मारेंगे, हमारे हाथ पांव तोड़ेंगे. अभी कुछ मराठी में तुड़वा ऑपरेशन वो लगाने वाले हैं. लेकिन जिस खासदार लोगों के बारे में उन्होंने कहा था, वो हर एक खासदार अकेला उनके कॉन्स्टिट्यूंसी में जाके आया है, मुंबई में घूम रहा है. किसकी भी हिम्मत नहीं है वो धक्का देने का. नहीं, कोर्ट का धन्यवाद देना चाहिए, क्योंकि कोर्ट ने जो निकाल दिया है ये इंसिडेंट के बारे में, वो आम जनता के लिए भी अपेक्षित था. अभी आगे जाके कोई भी ऐसा डेयरिंग नहीं करेगा. थैंक यू. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेचे ते प्रमुख आहेत, मुख्य नेते आहेत. असं असताना कुठची गोष्ट ते बार्गेनिंगसाठी करत नाहीत किंवा समोरच्याला कमी लेखण्यासाठी करत नाहीत. महायुती म्हणजे एनडीए देशामध्ये सक्षम व्हावी, भरभक्कम व्हावी, यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उचललेलं पाऊल आहे. कुठच्याही बार्गेनिंगसाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उचललेलं पाऊल नाही, तो त्यांचा स्वभाव नाही.